आई ही बघ मस्त ताजी ताजी वांगी. चल मस्त वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवते. वांग्याच्या भरीतसाठी मी अशी ही वांगी कापून घेतले 4 भाग करून. असं केल्याने आपल्याला कीड काय की नाही तेही समजतं आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचं म्हणजे वांगी काळी पडत नाही. आता वांग्याला भरण्यासाठी मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतले. त्यात मी कांदा खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं याचं मिक्स वाटण केलंय. थोडासा गूळ घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, चवीनुसार मसाला घेतलाय, गरम मसाला, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घेतले. 1 चमचा तेल ओतून मी असं हे मिक्स केलंय. आता हा मसाला मी वांग्यात भरून घेते. सगळी वांगी भरून झाली आहेत. कढई तापली आहे, त्यात मी 2 चमचे तेल घालून घेते. आता त्यात एक वांग करून त्यात ठेवते. तेलात वांगी सोडून घेतले. आता मी झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी होतं. आता झाकण काढते. आणि हा वांग्याचा उरलेला मसाला त्यात घालून घेते. थोडं पाणी घालते. चांगली उकळी आली ना की वांग तयार होईल. भाकरीसाठी उकड काढून घेते. भाकरीचं पीठ तयार आहे. आता ही भाकरी लाटून झाली. मस्त भाकरी आणि वांग्याचं भरीत तयार आहे. वाव आई, 1 नंबर झालंय वांग्याचं भरीत. अशा प्रकारे मसालेदार वांग्याचं भरीत मी बनवा, खा, खाऊ घाला.